गाडी तर नुसतं ट्रॅक्टर चालू आहे. तिथं JCB ट्रॅक्टर आणि इथं ट्रॅक्टर खाली 2 ट्रॅक्टर. काय नुसतं ट्रॅक्टर चालू आहे इथं. भिजलंय सगळं. तर कुठं भिजलं नाही तेवढं भिजवायचं बघा, कारण तिथून फुटून एकदम कडेला गेले ते बघा. गाडी मग लावले आहे बघा. आणि असं तिकडं ऊस आहे त्यामुळं असं भिजवत जायचं ह्या साईडला. येतंय उगं थोडक्यात रिस्क नाही लेणे का. सो यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सध्या ह्या शेतात मोटर चालू आहे. आणि काल मी ह्या म्हणजे 1, 2, 3 नागमोडे लावलो होतो. ते पलीकडचे 2 नागमोडे गेले ती, आणि हे फक्त एकदम कडेचे 5 सरी काय राहिले ते. आणि ते नंतर बघूया म्हटलं. आता 1 आणि 2 फक्त दोन नागमोडे राहिले त्या. मग आता लावून मस्तपैकी घरी जाऊन जेवण वगैरे करून परत येऊया. कारण हे जे नागमोडे आहेत मोठे असल्यामुळे इकडं पाणी चढी नाही, तिकडं फुटत कडेला जातात. त्यामुळे असा घोळ झाला आहे. गाडी तर नुसतं ट्रॅक्टर चालू आहे. तिथं JCB ट्रॅक्टर आणि इथं ट्रॅक्टर खाली 2 ट्रॅक्टर. काय नुसतं ट्रॅक्टर चालू आहे इथं. चला मग आपण पण जाऊ घरी. इथं ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर घेऊन आली तो मित्रांनी. बहुतेक खाली एक ट्रॅक्टर गेला आहे गणपती दर्शन. कारण इथून तिकडं खानापूरवरून जायला रस्ता नाही, पाणी जास्त आहे. आणि इकडं पाणीच नाही. जवळपास आज सगळं पाणी संपलं असेल. आम्ही परवा गेलो होतो तेव्हा एक ईदभर होतं. आता संपलं आहे वाटतं. मी पण काय जाऊन बघितलं नाही. चला मग. गाईज मग आता नुसता धुरा होणार आहे. धुरंधर फिल्म सारखं नुसता धुरा होणार आहे. बघा मी निवांत जाऊ. उगा फुकटचं पावडर लावून घेण्यासाठी आम्ही काय बाबा सगळं आता परत पावसाळ्यापर्यंत असंच चालू आहे. उन्हाळ्यात तेवढं होत नाही, पण हिवाळ्यात जास्त होतं मित्रांनो. कारण हिवाळ्यात ऊस वाहतूक होते ना ह्या रस्त्यावर. नुसतं ते माती एकदम धुरा पावडर बनून जाते. मग नंतर एक गाडी वगैरे गेली काय पुढून हवेत तरंगत पंची बनवड ते बिर मस्त गगन मे असं. युटोपियन शुगर मन मित्रांनो. युटोपियन हे आपल्या मंगावटपाशी मध्ये आहे. मी पण तेवढं बघितलं नाही, पण ऐकलोय दुसऱ्यांकडून. बाबू गाईज फायनली आपण अजून बाहेर निघलो आणि स्वच्छ वातावरणात आलो. बाबू
गाईज मग मी गेलो होतो दुपारी मस्त जेवण वगैरे घेऊन 1 तास झोपलो आणि परत इकडं आलोय. आणि मी व्यवस्थित बघ भिजलंय सगळं. तर कुठं कुठं भिजलं नाही तेवढं भिजवायचं बघ, कारण तिथून फुटून एकदम कडेला गेले बघ. इकडं वर आलंच नाही पाणी, मग सगळं होतं हे कडेला आलंय. आता मग हे बंद करावं लागतंय. झालं की सगळं भिजलं की झालं. आता बंद करावं लागते. कुठं फोडून देऊ, खाली जाते पाणी. अरे तिकडं आता खाली जाते पाणी. आणि मी सकाळी व्यवस्थित हा भिजलेला सगळा कडपर्यंत पाणी आले. त्या तिथं फक्त तिथपासून हा 1-2 सर राहिले त्या झालं. मग आज ह्या शेतातलं पाणी लावायचं प्रश्नच मिटवायचा असं मनात आहे, डोक्यात आलंय. मग त्याला आता सोडणार नाही बघ. असं फुटून इकडं आले ती. मला काय करावं आता. अजून 1 तास लाईट आहे. मग काय करणार आहे बघ, ह्या सरीला लावतो 1 तासात, कारण हे पूर्ण होतील. हे अर्धे राहिलेत ना, अर्धे म्हणजे किती 1 2 3 अर्धे राहिलेत. तिथं बांधून घेतो, मग पूर्ण होतं ते. आज मग मी सध्या इथं डेअरीवर बसलोय आणि दादा यायला लागली ती. मग त्या शेताकडे जायचं आहे, त्यांचं फळ जायचं आहे आमच्या शेताबाजूला. यायला लागली ती, फोन केली ती आणि मी इथं बसलोय दूर घालून. केव्हा येते ती काय माहीत. 15 मिनिट झालो मी इथं बसलोय. ಥಂಡೊಂದು ಇಲ್ಲ ನೋಡೋ ಹಂಗೆ ಗಾಯ ಆ ಕಡೆ ಜೋಕು ಬಿಟ್ಟು ನೋಡು. चिकन हच्ची होती ना चिक गाय गाय मग लावले बघा. आणि असं इकडं ऊस आहे त्यामुळं असं भिजवत जायचं ह्या साईडला. येतंय उग थोडक्यात रिस्क नाही लेणे का. रिस्क नाही, रिस्क कोणत्याही गोष्टीत घ्यायचं. मग या ಇದು ಅಣ್ಣ ಬಲ್ಲದ ए बॅटरी कुठं बापा. रिस्क नाही लेणे का. ज्या गोष्टीत रिस्क घ्यायचा त्या गोष्टीत घ्यायचा, नाही घ्यायच्या गोष्टीत नादाला पण लागायचं नाही त्याच्या. ನಂದು ಮಾಡ್ರಿ ಹಾಂ ಅಲ್ಲ ಹೋಗಲ್ಲ ಅಣ್ಣ ಅವನು अजिबात घ्यायचा नाही. रिस्क कोणत्या गोष्टीत घ्यायचं माहिती का. कोणत्या गोष्टीत आपलं जास्त नुकसान होत नाही ना, त्या गोष्टीत 100% हमखास रिस्क घ्यायचा मित्रांनो. बाकीच्या गोष्टीला नादाला पण लागायचं नाही. मी आत्ता इतकं खतरनाक पडलो थांबा तुम्हाला सांगतो त्याची कहाणी. मोबाईल खिशात होता, अजून एक थोडक्यात वाचलो, नाही तर अजून थोडं पुढं पडलं असतं तर माझा मोबाईल फुटला असता. आत्ता तो राहिला नसता बघायला चालवे बघायला राहिला नसता. कसं म्हणजे इथं आग लावलं होतो, मग त्यामुळं इतकं आग लागलं म्हणजे असं त्वचाला हानिकारक आहे ना मग जास्त. मग त्यामुळं मी असं पळत आलो आणि ह्या 2 उसामुळं धपकन इथं पडलो. लागलं काय उगं धपकन पडलो आणि ह्याला धपकन वेगळं होतं. मी धपकन हा